देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडतायत। मात्र अनेक महिने मेहनत घेऊन या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचं छत्रपती संभाजीनगरमधील काही विद्यार्थ्यांचं स्वप्न चक्क गुगल मॅपमुळे भंग पावलंय। मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही काही केंद्रांवर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच यूपीएससीची परीक्षा पार पडली असून या केंद्रावर पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे मोठा फटका बसलाय। परीक्षा केंद्रांमध्ये विवेकानंद कॉलेजचाही समावेश होता। मात्र बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद कॉलेज माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅपची मदत घेतली। मात्र गुगल मॅपच्या मदतीने परीक्षार्थी भलत्याच लोकेशनला पोहोचल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले। गुगल मॅपच्या या गोंधळामुळे परीक्षेसाठी एवढ्या दूरपर्यंत येऊनही परीक्षा केंद्रात प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। बोला सर, आम्ही इथे औरंगाबादला विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय या यूपीसीच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलो। पण इथे येण्या अगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅपवरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून 12 किलोमीटर लांब वाळूज या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसं इथे फोटोसुद्धा येत आहेत। मी तुम्हाला माझ्या गुगल मॅपवरून करून दाखवतो की इथला ॲड्रेस टाकल्यानंतर हा ॲड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे। तर तुम्हाला मी येत्या एका मिनिटामध्ये माझ्या मोबाईलवरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो की मॅप केल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं चूक दाखवत आहे। आम्ही थांबलेल्या त्या कॉलेजच्या समोर आहोत। अशा झालेल्या गोंधळामुळे किती विद्यार्थी सर, सकाळी 9 वाजता इथे रिपोर्टिंग टाईम होता आणि 9:30 वाजता पेपर चालू होणार होता। पण सकाळी 9 वाजून 2 मिनिटं 5 मिनिटाच्या अंतरावरती काही विद्यार्थी आले आणि ते विद्यार्थी आल्यानंतर वेळेच्या 2 मिनिटं उशीर झाल्यामुळे आणि 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मध्ये परवानगी दिल्या गेली नाही। कारण यूपीसीच्या नियमानुसार 9 वाजता गेट बंद होतो। पण ते विद्यार्थी विनंती करत होते की सर, आम्ही वाळूज या ठिकाणी जाऊन तिथपर्यंत जाऊन वापस आलो। जेव्हा आम्हाला रॉंग ॲड्रेस मिळाला किंवा मॅपमुळं आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि वापस यायला थोडासा 2 मिनिटं उशीर झाला, त्याने आम्हाला तसं इथं परवानगी कोणत्या विद्यार्थ्यांना दिल्या नाहीत।